प्रल्हादाला मांडीवरती घेतलं आणि विचारलं, का रे प्रल्हादा, काय शिकवलं गुरुने सांग बरं. यद शिक्षक गुरोर भवान असं म्हटल्यानंतर प्रल्हादानी सांगायला सुरुवात केली. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम इति पूषार्पिता विष्णू भक्तिश्चेन्नवलक्षणा क्रियते भगवत्यद्धा तन्मन्ये धीतमुत्तमम्. बाबा, श्रवणम कीर्तनम विष्णो, त्या विष्णूचं, त्या भगवंताचं नामस्मरण करावं, त्या भगवंताच्या कथा ऐकाव्यात, स्मरण त्याचंच करावं, पूजा अर्चा त्याचीच करावी, पादसेवनम त्याचं अर्चन करावं आणि त्या भगवंताला वंदन करावं, त्याचं दास्य स्वीकारावं आणि अंती त्या भगवंताला समर्पण करावं, सगळं समर्पित करावं. आत्मनिवेदनम 9 प्रकारची भक्ती भगवंताची करावी. इति पुंसार्पिता विष्णू भक्तिश्चेन्नवलक्षणा, ही 9 लक्षणाची भक्ती. श्रवणम कीर्तनम विष्णू, हो श्रवणम, आपण इतके तन्मय होतो पण ते भगवंत नामात व्हायला पाहिजे. आपण होतो श्रवणामध्ये तल्लीन, पण कोणत्या? सकाळी उठल्याबरोबर अरे कब्बशी वाजली, हा चहा मिळतोय काय की आता, का श्रवण, कब्बशीचा आवाज आला की चहाचा मनामध्ये इच्छा निर्माण झाली, आता चहा मिळेल. श्रवण, का बरं चहाची इच्छा? अहो कब्बशी वाजली, श्रवण. आणि मग अहो किती वेळ झाला अजून चहा नाही, चहा नाही, चहा नाही. कीर्तन चाललंय तोंडानी, चहा चहा चहा. अरे त्यापेक्षा देवाकडं पहा पहा पहा, पण नाही, ते चहा, कीर्तन, श्रवणम कीर्तन, स्मरण, सारखं स्मरण, अनुस्मरण. चहा घेतला का हो मी? काय विसरतोच आजकाल, चहा घेतला का नाही हेच आठवत नाही. स्मरण, चहाच, पादसेवन. आणि मग बायको कसतरी चहा आणते, हा आणला का चहा? आणल्याबरोबर पादसेवन, त्या कब्बशीच्या पायाला धरतो, कब्बशीच्या खाली धरतो, घ्या बाबा. पादसेवन, तिच्या पायाला धरतो, बशीच्या पायाला धरतो आणि डोक्याजवळ नेतो, तोंडाजवळ नेतो ना, अर्चन करतो स्वतः त्या चहाचं आणि वंदन करतो, नमस्कार करतो आणि शेवटी चहामय होऊन जातो. सकाळी दुपारी संध्याकाळी, दुपारचा सकाळचा दुसरा तिसरा चहा तर चहाच फक्त. आत्मनिवेदन सुद्धा चहामध्ये, शेवटी चहा 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 म्हणून याचा मृत्यू होतो. अरे अरे अरे, चहा चहा म्हणून गेला बिचारा, पण ज्याला चहा नाही मिळाला ते म्हणतात अहो चहापेक्षा त्या भगवंताचं नाव घ्या. याप्रमाणे श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम, ही 9 लक्षणा भक्ती सांगितल्याबरोबर मात्र एकदम या हिरण्यकशिपूचा चेहरा उतरला, थरथर थरथर कापू लागला, त्याचे ओठ थरथर कापू लागले, डोळे अकराळ विक्राळ झाले, भ्रुकुटी वरती केल्या आणि सांगितलं, काय म्हणतो, काय बोलतो हा शंडा मरकाव, बोलवा गुरुजीला, बोलवा. काय गुरुजी, काय बोलतोय हा? माझ्या शत्रूचं नाव घेतो. आता तर त्यांनी भक्तीचं वर्णन करायला सांगितलंय, याला कोण शिकवतं? गुरुजी म्हणले, महाराज आम्ही नाही शिकवलं. न मत प्रणीतम न परप्रणीतम. अहो इथे कुणी आलं नाही, गेलं नाही, शिकवलं नाही, मी शिकवलं नाही आणि कुणी शिकवलं नाही. अहो हा नेहमी माझ्या नजरेत आहे, माझ्या नजरेच्या पासून दूर मी कधी ठेवला नाही. कोणी शिकवत नाही याला. याची मती नैसर्गिकी मतिरस्य राजन, याची बुद्धी नैसर्गिक आहे. नैसर्गिक बुद्धीने हा बोलतोय. नियच्छमन्युम कदास्मवानः. याप्रमाणे थांबा, माझे वडील शुक्राचार्य ते तपश्चर्याला गेलेले, ते येईपर्यंत आपण याचं काहीतरी उपाय करू आणि ते आल्यानंतर मग काय करायचं हे ठरवू. शुक्राचार्य गुरु तपश्चर्याहून येईपर्यंत याचं काहीतरी आपण सोय लावू म्हणून सांगितलं. आणि एकदम प्रल्हादाला आपल्या मांडीवरून ढकलून खाली दिलं. तो उंच उच्चासनावर बसला होता, तिथून खाली ढकललं. ढकलल्याबरोबर सांगितलं, सगळ्यांना बोलवलं, राक्षसांना, अहो याला मारून टाका, जसं जमेल तसं मारा, माझ्या समोर हा नकोय. आता हाच माझा कदाचित मृत्यू होतो की काय,
हाच माझ्या मृत्यूला कारण होईल बहुधा असं वाटायला लागलंय. सारखं त्याचं नाव घेतो, माझ्या शत्रूचं नाव घेतो. तुम्ही म्हणाल याला मारायचं तर का? अहो तुमचा पुत्र आहे ना, पुत्राला मारता का? हो, पुत्राला मारतो. जर आपल्या अंगावर एखादं बेंड आलेलं असतं, हे बेंड आपलंच असतं, आपल्या शरीरातून आलेलं असतं, पण आपल्याला जर दुःखदायक असेल तर बेंड कापून काढलं पाहिजे. अहो कॅन्सरची गाठ आहे, मग ती काय ठेवायची का? अहो काढावी लागते का? अहो कॅन्सर तुमच्यापासूनच झालाय, तुमच्या शरीराचा भाग आहे. हो, माझ्या शरीराचा भाग आहे, पण मला मारल ना, माझं मरण त्याच्यामुळे येईल ना. त्यामुळं माझ्या मरणाचं जर कारण होणार असेल, मरणाचं कारण जर कॅन्सरची गाठ होणार असेल तर ती काढलेली बरी. तसं माझा मुलगा माझ्या मरणाला कारण होणार असेल तर हा मारून टाकलेला बरा. जे जसं जमल तसं मारून टाका. याप्रमाणे छिंदबिंदी ती हातात शूल घेतले, त्रिशूल घेतले या राक्षसांनी, त्याच्या अंगावर आले, त्याला शूल मारले, शूलाचा उपयोग झाला नाही. शेवटी त्याला आगीत टाकलं, तो जळाला नाही. त्याला आगीमध्ये टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. होलिका ही याची आत्या, ही होलिका ती त्याला मांडीवर घेऊन बसली, परंतु त्या होलिकेच्या पासून सुद्धा हा जळाला नाही. याची बहीण होती ती मेली, परंतु हा मेला नाही. भगवंतानी याचं रक्षण केलं. त्याप्रमाणे उंच कड्यावरून टाकलं तर भगवंतानी त्याला झेललं. तप्त तेलामध्ये टाकलं, तेल कडकड 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 झालं. त्याच्यात नारळ टाकून पाहिलं तर नारळ उडून डोक्याला लागलं. अरे म्हणले आपलं टाळकं फुटलं, म्हणजे तेल कडक आहे, टाका. तेलात टाकलं तर त्याला थंड पाण्यात टाकल्यासारखं वाटलं. शेवटी आईला सांगितलं, काय या धुला याला विष घालून मारा. दुधामध्ये विष घातलं, पण ते विषाचं भगवंताने अमृत करून टाकलं. याप्रमाणे सांगायचं तात्पर्य असं की त्याला अंगावरती वाघ, सिंह यांच्या पिंजऱ्यामध्ये टाकलं. त्याप्रमाणे हत्ती त्याच्या अंगावर सोडले, पण त्या हत्तीचे दातच पडले, वाघ सिंहाचे दात पडले, त्यांचे नख तुटून पडले, परंतु याला काही झालं नाही. आणि मग मात्र अरे काय झालं म्हणले, ती मात्र मुष्टाळ करायला याला सगळ्या प्रकारच्या अघोरी विद्या याचा प्रयोग केला तरी काही झालं नाही. याप्रमाणे गरदार भोजनही, विष तरी दिलं तरी काही झालं नाही. आणि एक एक गोष्ट हिरण्यकश्यपूच्या कानावर येऊ लागली. काय झालं म्हणले, काही नाही, पर्वतावरून टाकलं. काय झालं म्हणून मेला नाही म्हणले, हा खेळत बसला. अहो लक्ष्मीने झेललं त्याला. तेलात टाकलं, तळला गेला नाही, थंड शांत हसत बसला. आगीत टाका, तेलात टाका, त्याप्रमाणे अंगावर शूल मारा, काहीच उपयोग झाले नाही. हे ऐकल्याबरोबर न बेस्मृतिनार्यम सुनशेप प्रभू काय करतो म्हणे, काही नाही, देवाचं नाव घेतो म्हणे, त्याचं नाव घेतो. हा हे सुनशेप आहे, वाकडा ते वाकडाच आहे म्हणे. याला किती सांगा, थांबा आता, याला वरुण पाशाने बांधा. आणि गुरुजीला सांगितलं, जा तुम्ही शाळेमध्ये याला बांधून ठेवा. याला वरुण पाशाने शाळेमध्ये बंदिस्त करून टाकलं. शाळेत बंदिस्त करून टाकलं, तिथं सगळे मुलं आले, शाळेतले मुलं आले. याचे मित्र म्हणले, अरे प्रल्हादा, तुला काही नाही झालं, तुझे वडील एवढे तुझ्यावर रागावले आणि तुला शूल मारले म्हणे, त्रिशूल मारला, तुला लागलं नाही, खरचटलं नाही? नाही म्हणलं, थोडंही खरचटलं नाही. तुला तेलात टाकलं, मला वाटलंच नाही, मला वाटलं मी पाण्यात आहे थंड. वरून टाकलं म्हणले तरी तुला मला कोणीतरी झेललं म्हणे, कमळामध्ये मी पडल्यासारखं वाटलं, मला झेललं. कोण झेलतं म्हणे तुला, तू कोण वाचवतो तुला? हे म्हणे मला देव वाचवतो. म्हणे हा कोण देव आहे? ते म्हणे मी ज्याचं उपासना करतो, मी ज्याचं स्मरण करतो, चिंतन करतो, मी ज्याचं भजन पूजन करतो, तो हा देव आहे. आणि तुम्ही सुद्धा या देवाची पूजा करा तर तुम्हाला देव प्रसन्न होईल, देव तुम्हाला वाचवेल. मग प्रल्हाद सांगायला लागलं, कौमार आचरित प्राज्ञो धर्मान भागवतान्यः. या ठिकाणी प्रल्हादांनी भागवत धर्म काय तो सांगितलाय. भागवत धर्म दुर्लभम मानुषम जन्म. प्रल्हाद म्हणतात, अरे मित्रांनो, हे असुर पुत्रांनो, मानवी जन्म हा दुर्लभ आहे. कितीतरी आपण पुण्याचे गाठोडे तयार करावेत, त्यावेळेला मानव जन्म प्राप्त होतो, नाहीतर 84 लक्ष योनीमध्ये फिरतच राहावं लागतं. दुर्लभम मानुषम जन्म तदप्य ध्रुवमर्थदम. आणि मानव जन्म दुर्लभ आहे
आणि त्या मानवी जन्मामध्ये भगवंताची साधना करण्याची बुद्धी होणं त्यापेक्षा दुर्लभ आहे. मानव जन्म सगळ्यांना मिळतो, पण मानव जन्माचं सार्थकत्व कुणी करत नाही. तदप्यात ध्रुवमर्थदम, त्याच्यापेक्षा मध्ये मानव जन्मामध्ये सुद्धा जर आपण काहीतरी भगवंताची आराधना केली, काही जरी प्राप्त करून घेतलं, तर त्याचं मानव जन्माचं सार्थक आहे, नाही तर निरर्थक होईल मानव जन्म. हा देह आज नाही उद्या जाणारच आहे. सुखम इंद्रियकम दैत्या देह योगिनी देहिनाम. इंद्रिय सुख माणसाला क्षणिक आहे, ते येतं आणि जातं, परंतु आत्मिक सुखासाठी प्रयत्न करा. आणि मुग्धस्य बाल्य कौमारी क्रीडोती यातली विंशती, ते सांगतात. प्रल्हाद म्हणतात, अहो सुरुवातीला माणूस खेळण्यामध्ये तल्लीन असतो. बालस्तावत क्रीडासक्ता, जोपर्यंत माणूस बाल आहे तोपर्यंत चेंडू खेळ, गोट्या खेळ, विटीदांडू खेळ, खेळण्यामध्येच तल्लीन. शंकराचार्य म्हणतात त्याप्रमाणे चरपट पंजरीमध्ये बालस्तावत क्रीडासक्ता तरुणस्तावत तरुणी रक्ता. जोपर्यंत आपण तरुण आहे तोपर्यंत स्त्रीच्याच नादी लागतो, संसाराच्या नादी लागतो, आणि एकदा म्हातारपण आलं की रोगग्रस्त, सगळ्या प्रकारचे रोग आपल्या भोवती जोडतात येतात. या रोगांच्या मध्ये आपण त्रस्त होतो. मग भगवंताची आराधना तुम्ही कधी करणार? कोणत्या वेळेला भगवंताचं नाव घेणार? सांगा. जरेया ग्रस्त देहस्य, जरेने म्हातारपणाने जर्जर झालेला देह देवाचं ना नाव घेऊ शकतो ना तीर्थयात्रा करू शकतो. म्हणून शेषम ग्रहेषु सक्तस्य, म्हणून घरामध्ये अडकून राहू नका. आणि ग्रहासक्त माणूस राहिला, स्नेहपाशाने बद्ध राहिला, तर माणसाला त्याच्या जीवनाचं सार्थक करता येत नाही. म्हणून यम क्रीडा ते जुबे प्रेष्ठ तस्कर सेवको वणिक. आणि देवाला काही मागणं हे देखील चुकीचं आहे. माणूस काय व्यापार करतो का? व्यापारामध्ये तुम्ही जेवढे पैसे द्याल तेवढी वस्तू आपण विकत घेतो. 100 रुपये दिले तर 100 रुपयाची वस्तू विकत घेतो. तर देवाला तुम्ही काही मागू नका. का? तर मी अमुक करतो, देवा मला अमुक दे, म्हणजे व्यापार झाला. तर देव काय व्यापारी आहे का? आणि तुम्ही काय दुकानदार आहेत का? नाही. म्हणून यम क्रीडातिवेशो प्रेष्ठ तस्कर सेवको वणिक. माणसाने व्यापाऱ्यासारखं वागू नये. देवाकडून काही द्यायचं, मी देवा मी तुझ्यासाठी हे करतो, मला अमुक दे, असं म्हणणं म्हणजे व्यापार झाला. तेव्हा हे व्यापार करणं बरोबर नाही. कुटुंब पोषाय व्यन, याप्रमाणे कुटुंबाच्या पोषणामध्ये माणसाचं आयुष्य जातं. आणि मग माणूस आत्मकल्याण कधी करणार? विद्वान पीथन तनुजा कुटुंबम, केवळ स्वकुटुंबाच्या पोषणामध्ये आत्मकल्याण विसरून जातं. आणि विमोचितुम कामदृशाम विहार, माणूस क्रीडामृग होतो. त्याला त्याच्यातून कोण सोडवणार ते मला सांगा. तस्मात सर्वेषु भूतेषु, म्हणून सर्व प्राणी मात्रावर दया करा. हे राक्षस पुत्रांनो, असुर पुत्रांनो, सगळ्या प्राणी मात्रावर दया करा. क्रोध सोडून द्या आणि आसुरम भाव मनुच्च, तुमचा आसुरी भाव सोडून द्या. हाव आणि आसुरी भाव हे दोन्ही सोडून द्या. क्रोध सोडून द्या, राग सोडून द्या, सगळ्या जीवावर प्रेम करा. असं ऐकल्यानंतर ते म्हणे, तरच भगवान तुम्हाला प्रसन्न होईल. हा खरा भागवत धर्म आहे. धर्मम भागवतम शुद्धम, कोण्याही प्राण्याचा न घडो मत्सोर, कोण्याही जीवाचा न घडो मत्सोर. वर्म सर्वेश्वर पूजनाचे, जे तुकाराम महाराजांनी म्हटले तेच या ठिकाणी ते सांगतात. कोणत्याही प्राण्याचा मत्सर घडू नये. जे जे भेटे भूत ते ते मानजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा, हे माऊली म्हणतात त्याप्रमाणे. मग सगळे म्हणतात, अरे हे तू शिकला कुठून? ते म्हणे धर्मम भागवतम शुद्धम नारदात देव दर्शनात. अरे मला नारदाने शिकवलं. सगळे मित्र म्हणतात, काय बोलतो प्रल्हादा? अहो लहानपणापासून तुम्ही आम्ही तर इथंच आहेत. आमच्या समोर तू खेळतोस, आमच्या समोर शिकतोस, आमच्या समोर काम करतोस, आणि नारद कधी आले? आम्ही तर कधी पाहिले नाही. आणि तू म्हणतो नारदाने शिकवलं. कधी शिकवलं? असं दैत्यपुत्र विचारल्याबरोबर ते म्हणतात, छिंदिन संशय. थांबा, तुमचा संशय मी आता त्याचा निराश करतो. अरे मुलांनो, असं झालं, एकदा माझे वडील तपश्चर्येला गेले. मंदर पर्वतावर तपश्चर्येला गेल्यानंतर त्या ठिकाणी इंद्राला कळालं की हिरण्यकशिपू तपश्चर्येला गेलाय, आता काही तो येत नाही. आणि सगळ्या देवांनी आमच्या नगरीवर हल्ला केला, आमची नगरी ताब्यात घेतली. आणि या वेळेला माझी आई
ही गरोदर होती आणि इंद्राने माझ्या आईला कयाधूला पकडलं आणि इंद्र तिला पकडून घेऊन चालला. तेवढ्यात नारद त्या ठिकाणी आले आणि नारद महामुनी यांनी इंद्राला थांबवलं. अरे इंद्रा इंद्रा थांब, काय करायला लागलास तू? हे म्हणे हिला घेऊन चाललो. अरे तू सुद्धा एखाद्या राक्षसासारखंच वागायला लागलास. अरे राक्षसांनी एखाद्या परस्त्रीला पळवणं ठीक आहे, पण तुझं देवांचा राजा आहेस, तू हिला का पळवायला लागलास? म्हणे नाही महाराज, मी वाईट अर्थाने नाही, मी चांगल्या दृष्टिकोनातून. चांगल्या म्हणजे काय? याचा अर्थ असा आहे की तिच्या पोटामध्ये गर्भ आहे आणि हा माझा शत्रू आहे. तो गर्भ जन्माला आला की मी त्याला ठार करणार आहे आणि मग हिला सोडून देणार. नारद म्हणले मूर्ख आहेस तू, मूर्ख. अरे तिच्या पोटामध्ये तुझा शत्रू नाही, तुझा मित्र वाढतोय. काय म्हणता? हो म्हणे, तिच्या पोटात तुझा मित्र आहे, तुला सहाय्यकारी होणारा भक्त वाढणार आहे. असं म्हणल्यावर सोडून दे, मी तिचं रक्षण करतो. असं म्हणून नारदाने माझ्या आईची सुटका केली आणि नारदानी एका आश्रमामध्ये आमची व्यवस्था केली, माझ्या आईची व्यवस्था केली. त्या ठिकाणी मी गर्भामध्ये वाढत होतो. हा गर्भसंस्कार आहे बरं का. आज आपण म्हणतो गर्भावर संस्कार झाले पाहिजेत म्हणून चांगलं स्त्रियांनी चांगल्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत, चांगलं श्रवण केलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, चांगला विचार केला पाहिजे. म्हणजे गर्भापासूनच माणसाचे संस्कार सुरू होतात, जन्माला आल्यानंतर नाही, त्याच्या आधीपासूनच संस्काराचं ग्रहण होत असतं. कारण हा जो गर्भ आहे तो ऐकत असतो, त्याला ऐकू येतं, त्याला कळतं, फक्त त्याला बोलता येत नाही. या वेळेला मी या गर्भात होतो आणि नारदाने उपदेश करायला सुरुवात केली कयाधूला. माझ्या आईला तो सगळ्या ज्ञानोपदेश करू लागले, सगळ्या प्रकारचं ज्ञान त्यांनी सांगितलं. आणि मग भगवंत काय असतो, तो कसा प्राप्त होतो, भक्ती काय असते, त्याचप्रमाणे या भक्तीचं लक्षण काय असतं. स्वर्णम यथा ग्राम सोहे मकारहा, ज्याप्रमाणे एखादा या सोनं मातीमध्ये असतं खरं म्हणजे, पण मातीमधलं सोनं जसा एखादा त्यातला तज्ञ बाजूला काढतो, तसं आपण आपल्यामध्ये देहामध्ये जो आत्मा आहे त्या आत्म्याचं ज्ञान मिळवलं पाहिजे. देहात आत्मा आहे, जसं मातीत सोनं आहे, पण सोनं बाजूला करा, माती बाजूला करा. त्याप्रमाणे हे ज्ञान ज्याला येतं तो सुवर्णकार जसा हे वेगळं करतो, तसं नारदाने हे ज्ञान सांगितलं. आणि हे ज्ञान सांगितल्यानंतर ही ऐकत होती. काय? हे सगळं ज्ञान ऐकत होती. अन्वय काय, व्यतिरेक काय, त्याप्रमाणे भगवंताची भक्ती कशी करावी, त्याचप्रमाणे भगवान कसा जन्माला येतो, तो कसा सगळ्या भूतांचं पालन करतो, संहार कसा करतो, हे सगळं नारदाने सांगितलं. आणि या वेळेला कयाधू ही गर्भवती होती, मग तिला मध्ये झोप लागायची, पण मी मात्र जागा होतो. गर्भामध्ये मी सगळं ऐकायचो आणि मला ऐकू आलं. हा सगळा भागवत धर्म त्यांनी सांगितला आणि तो मी ग्रहण केला. तेव्हापासून मला हे सगळं कळालं याप्रमाणे. आणि मग जेव्हा मी जन्माला आलो तेव्हा तर आपोआपच नारदाची ही सगळी वाणी माझ्या अंतःकरणामध्ये ठसलेली होती. म्हणून भजतानि हयात्मान मनिह मनीश्वरम, त्यामुळं भगवंताचं नामस्मरण हेच खऱ्या अर्थाने तारक आहे हे मला कळालं. प्रीणनाय मुकुंदस्य नमृतन्न बहुज्ञता. आणि देवाचं नाव घेण्यासाठी फार मोठ्या यज्ञाची गरज नाही, यागाची गरज नाही, बहुज्ञतेची गरज नाही, शिकण्याची गरज नाही, दान करायची गरज नाही. न दान न तपो नेज्या न शौचन न व्रतानीच. तुम्ही आसुर आहेत, तुम्ही दुष्ट राक्षस आहेत म्हणून तुम्ही नाव घेऊ नये असं देव म्हणत नाहीत. अहो तुम्ही कोणी असा, तुम्ही एखादा वाईट कृत्य करणारे जरी असले, दैत्य यक्ष रक्षांशी, दैत्य असू द्या, यक्ष असू द्या, राक्षस असू द्या, शूद्र असू द्या, स्त्रिया असू द्या, भगवान सर्वांना सारखा आहे, समान दृष्टिकोनातून वागवतो. आणि म्हणून भगवान प्रेममय आहे, भगवान आपल्याला रक्षण करतो. एतावानेव लोकेस्मिन् पुंसपार्थ परस्मृतः एकांत भक्तीर गोविंदे सर्वत्र तदीक्षणम. आणि हे पहा सर्वत्र भगवान आहे असं म्हटल्यानंतर सगळेजण म्हणाले मग आता चला भगवंताचं नामस्मरण करा. म्हणून प्रल्हादाने सगळ्या शाळेला
शाळेतल्या मुलांना नामस्मरणाला सांगायला सुरुवात केली. म्हणा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. काय सगळी शाळा गरजू लागली. इकडे छंडामर्क घरी गेले होते जेवण करायला. त्यांच्या तोंडात घास घातला त्यांनी, पण घशाखाली काही जाईना. का? अहो देवाचं नाव कानावर येऊ लागलं. काय म्हणती सगळी शाळा, सगळ्या शाळेमधले मुलं एकाच स्वरात म्हणू लागले, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. हा, त्या विष्णूचं नाव, त्या आमच्या राजेसाहेबांच्या शत्रूचं नाव. बाबा चला, आता आपल्याला फाशीच आहे, दुसरं काही नाही. म्हणून छंडामर्क धावत धावत आले आणि म्हणाले, बस प्रल्हादा थांब, हे काय लावलंस तू? तो म्हणला, काय सगळ्या मुलांना तू हे शिकवायला लागलास? हे मुलांना शिकवलं? थांब, आत्ताच्या आत्ता तुला तुझ्या वडिलाकडे घेऊन जातो. म्हणून फरफट ओढत वडिलाकडे नेलं. हिरण्यकशिपू उच्च आसनावर बसला होता. त्याला सांगितलंय, पहा आतापर्यंत एक मुलगा बिघडला होता, तर तुम्ही बेजार झाले, आता सगळी शाळा बिघडून टाकली यांनी, सगळ्या असुरांच्या मुलांना देवाच्या नादी लावलं. असं म्हणल्याबरोबर मात्र कोपावेशात चलत गात राहा. एकदम राग आला. म्हणले, काय? अरे माझ्या भ्रुकुटी तटाकावर यमराज सुद्धा घाबरतो, इंद्र सुद्धा पळून गेला, आणि माझा पोरगा मला ऐकत नाही. थांब, आत्ताच्या आत्ता मी विचारतो. का रे हे दुर्विनीत मंद आत्मन, हे मूर्खा, हे मंद डोक्याच्या, बुद्धिभ्रम झालेल्या आणि अधाम असलेल्या राक्षसाच्या या सगळ्या चंदनवनामध्ये एखाद्या काटेरी झोडपासारखा तू वाढलास. स्तब्धम मच्छासरो धूतम, माझी आज्ञा उल्लंघतोस. प्रल्हाद शांत उभा होता, त्याला राग नाही आला. ते हसत हसत म्हणाला, न केवलम मे भवतश्च राजन. तो म्हणाला, अहो महाराज, मी त्या सर्वेश्वराचं नाव घेतोय, या जगाचा पालक, या जगाचा निर्माता जो आहे त्याला मी नमस्कार करतोय, त्याचं नाव मी घेतोय, त्याचं नाव माझ्या समोर घ्यायचं नाही. हिरण्यकशिपू म्हणतो, तो म्हणाला तो माझं रक्षण करणार आहे, मी त्याचं नाव घेतो. व्यक्तम करतोस मात्र विकत फसो. का रे तू बोलतोस? तू मुमूर्षू आहेस. आत्ताच्या आत्ता थांब, तुझं मस्तक मी धडा वेगळं करतो. तुझा तो देव काय तुझं रक्षण करतो मी बघतो आत्ताच्या आत्ता. म्हणून हातामध्ये तलवार घेतली आणि हे पा क्वासो यदिस सर्वत्र कस्मात स्तंभेन दृश्यते. आत्ताच्या आत्ता तुझं मस्तक धडा वेगळं करतो. म्हणून हातात तलवार घेऊन खाली उतरला, पायऱ्या उतरून. आणि तुझा देव आता तुझं काय रक्षण करतो बघू दे. काय म्हणतोस तू? देव आहे तुझा? कुठे आहे तुझा देव? दाखव मला. तो म्हणा, दाखवायला काय, तो सगळीकडे त्वय्यस्ती मय्यस्तीच. अहो तो तुमच्यात आहे, तो माझ्यात आहे, तो सर्वत्र आहे, तो नाही अशी जागा नाही. मग कस्मात स्तंभेन दृश्यते, या खांबात नाहीये का? खांबात का दिसत नाही? म्हणजे आहे, खांबात सुद्धा आहे. असं म्हणल्याबरोबर जे खांबावर मूठ मारली, आपल्या हातात तलवार घेतली होती, त्या तलवारीची मूठ मारली. मूठ मारल्याबरोबर तत्काळ त्यांनी स्तंभम तताडित बला स्वमुष्टीना तदैव तस्मिन् निर्दिदोति भीषणा. प्रचंड मोठा आवाज झाला. त्या मुठीने खांबावर मारल्याबरोबर इतका प्रचंड आवाज झाला की जणू ते भूकंप झालाय. आणि सगळ्या आकाशामध्ये, सगळ्या दिशामध्ये तो आवाज गेला. आणि आपल्या मुलाला मारण्याच्या हेतूने तो खाली उतरला. स्तंभे सवायाम, आणि एकदम तो खांब काढ 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 तुटून खाली पडला. खांब तुटून पडल्याबरोबर आतून भगवान नृसिंह नरहरी त्यातून प्रगटले. भगवान श्री नरहरी श्यामराज की जय. भगवान नरहरी, काय रूप काय होतं त्यांचं? त्यांनी वर्णन केलंय की या भगवंताचं रूप इतकं प्रचंड होतं की ते पाहता क्षणीच सगळे लोक भयभीत झाले. आता 7 समुद्र एकदम उंच अशा प्रकारच्या लाटा त्यांच्या येऊ लागल्या. त्या आपली मर्यादा सोडतात की काय, सगळी पृथ्वी आता नष्ट होती की काय असं वाटू लागलं. आणि त्यांच्या ज्या जटा होत्या, आयाळ होते, त्या आयाळाने आकाशातले विमानं खाली पडले. म्हणे आकाशातली विमानं येत होते जात होते, ते सगळे याच्या आयाळाने खाली पडले. आवाजाने सगळीकडं दहशत निर्माण झाली. अनेकांच्या स्त्रियांचे गर्भपात झाले. मीमांस मानस समजतो.
अहो कोणतं रूप आहे हे? न नृगंध मानुषम, म्हणायला सिंहही आहे आणि म्हणायला मनुष्यही आहे. सिंह आणि माणूस एक रूप. सिंहाचं तोंड होतं, त्याचप्रमाणे सिंहाचे हात होते, दात होते आणि बाकी खालचं कंबर वगैरे सगळी माणसाची होती. पाहिल्याबरोबर नृसिंह रूप स्तदलम भयानकम, इतकं भयानक रूप. गडगड 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 गर्जना केली आणि हिंस्र अशा प्रकारच्या रूपाने. डोळे लाल झालेले होते, आपले आयाळ पिंजारलेले होते आणि कराल दंष्ट्रम कराल चंचल, संपूर्ण दाढामध्ये प्रत्यक्ष यमराज दिसत होते आणि क्षुरांत जीवन भ्रुकुटी, जीभ लाय 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 लोळत होती. भ्रुकुटी त्राटक बरती केलेली होती आणि जिव्हा खाली लोंबत होती. त्याचप्रमाणे गिरिकंदरात भूतम, त्यांचे नाक जणू काही गिरिकंदर आहे असं वाटत होतं. काय खोल अशा प्रकारचं काही या गिरिकंदरामधले खोल खोल अशा प्रकारच्या गुहायत की काय असं नाक होतं. पाहिल्याबरोबर या भगवंताच्या या रूपाकडे पाहता क्षणीच प्रल्हादाला भीती वाटली नाही. तेवढ्यात त्यांनी उडी मारली आणि हिरण्यकशिपूला पकडलं. हिरण्यकशिपूला पकडल्याबरोबर हिरण्यकशिपूच्या हातामध्ये गदा होती. ऋषा नृसिंह गदयोर उभे गया. त्या हिरण्यकशिपूने गदा मारता क्षणीच गदेसह त्यांनी याला पकडलं. हिरण्यकशिपूला पकडलं पण तत्क्षणी तो सुटला, हातातून निसटला आणि पळाला तिकडे. पळाल्याबरोबर हातात पुन्हा तलवार आणि ढाल घेतली आणि पुन्हा मारायला आला. पुनस्तमासज्ज खड्ग चर्मणी प्रगृह्य वेगेन तिथे समोमध्ये हातातल्या तलवारीने मारायला आला. तेवढ्यात भगवंताबरोबर त्याचं युद्ध झालं आणि मोठ्याने हा 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 हास्य केलं. अरे माझ्या भावाला मारण्यासाठी डुकराचं रूप घेतलं आणि मला मारण्यासाठी माझ्या समोर ह्या असं विचित्र रूप धारण केलं. थांब, आत्ताच्या आत्ता तुला यमसदनाला पाठवतो. म्हणून हिरण्यकशिपू त्यांच्या अंगावर धावून आला. नखेर यथा जिम गरुडो महाविषम, आणि हेही त्याच्या अंगावर धावून आले. ज्याप्रमाणे एखाद्या सर्पाला गरुडाने पकडावं, गरुड आणि सर्प यांचा संघर्ष व्हावा, त्याप्रमाणे दोघांचा संघर्ष सुरू झाला. संपूर्ण तिथे कटाह ब्रह्मकटाह फुटल्यासारखं झालं आणि नखांकुरोत पाठितम सरोरुहम. तेवढ्यात त्याला पकडलं आणि विचार केला, आता ब्रह्मदेवानी दिलेले वरदान काय? ब्रह्मदेवानी दिलेलं वरदान असं होतं की दिवसा मृत्यू नाही, रात्री मृत्यू नाही म्हणून संध्याकाळ गाठली. आत मृत्यू नाही, बाहेर मृत्यू नाही म्हणून दरवाजामध्ये बसले. वर मृत्यू नाही, खाली मृत्यू नाही म्हणून मांडीवर घेतलं. त्याप्रमाणे सजीवापासून मृत्यू नाही, निर्जीवापासून नाही म्हणून नख आपल्या सोबत त्या आपल्या जवळच्या नखानी त्याचं त्या पोट फाडण्यासाठी तयारी केली. आणि त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाच्या सृष्टीपासून मृत्यू नाही म्हणून स्वतंत्र भगवंत हा ब्रह्मदेवाची सृष्टी नाहीये. त्याप्रमाणे पशुपासून मृत्यू नाही आणि मानवापासून नाही म्हणून असं न मृगेंद्र रूप धारण केलं, नर सिंह असं रूप धारण केलं. आणि त्याला पकडल्याबरोबर तो थरथर थरथर कापू लागला, वळवळ वळवळ करू लागला. त्यांचं रूप काय थोडं होतं, प्रचंड आकाशामध्ये त्यांचं डोकं लागलेलं होतं आणि त्यांच्या आयाळाने वरची विमानं देखील पडत होते. प्रचंड वक्त्रम भाज कष्ट न, आणि संपूर्ण आता प्रलय होतो की काय असं वाटू लागलं. तेवढ्यात याला मांडीवर घेतलं आणि संध्याकाळच्या वेळेला बरोबर या उमऱ्यामध्ये बसून तार 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 त्याचं पोट फाडलं. त्याचं पोट फाडलं आणि नखांकुर पोट फाडून त्याच्यात बघू लागले. काय त्यांच्या पोटामध्ये अजून एखादा प्रल्हादासारखा भक्त आहे का? माझ्या नखाने प्रल्हादासारख्या जर भक्त बारीक रूपामध्ये असेल तर तो नष्ट होऊ नये म्हणून भगवान बारीक रूपाने बारीक डोळे करून बघू लागले. ते म्हणतात नखांकुरोत पाटित हृत सरोरुहम विसृजत अस्यानुचरायुधान. याप्रमाणे त्याला फाडलं आणि मग आकाशातून पुष्पवर्षाव झाला. नृत्य करू लागले, अप्सरा नृत्य करू लागल्या, गंधर्व गाऊ लागले आणि गंधर्व मुख्य नृत्युजगुस्त्रिया आकाशातून भगवंतावर पुष्पवर्षाव झाला. नरहरी शामराज नरहरी की जय, भगवान नरहरी शामराज की जय म्हणून सगळीकडे जय जयकार झाला. विष्णू पार्षद आले, सनंद आले, ब्रह्मदेव आले. ब्रह्मदेव स्तुती करू लागले. ब्रह्मदेव स्तुती केली ब्रह्मदेवाने, देवा एका राक्षसासाठी तुम्ही इतकं प्रचंड रूप धारण केलं, एवढा राग करू नका. झाला आता राक्षस मेला, राग कमी करा.
तरी देवाचा राग कमी नाही झाला. मग रुद्र आले, रुद्राने प्रार्थना केली, देवा तुमचा राग कमी करा, नाही तर प्रलय आत्ताच येईल, प्रलय करण्याचं काम माझं आहे, तुम्ही आत्ताच प्रलय करू नका. इंद्र आले, इंद्राने स्तुती केली, देवा तुम्ही माझं राज्य मला परत मिळवून दिलं. आणि त्यानंतर ऋषी आले, ऋषींनी स्तुती केली. पितर आले, पितरांनी सांगितलं, अहो आत्तापर्यंत यांनी आम्हाला तिलांबू देखील मिळू दिला नाही, तिळाचं पाणी देखील मिळू दिलं नाही. म्हणजे श्राद्ध पक्ष हे जे लोक करतात त्याचं सुद्धा अन्न हाच खात होता. पितरांना देखील उपाशी ठेवलं. नाग आले, नाग म्हणाले, अहो आम्हाला तर आमच्या जवळचे रत्न यांनी नेलेच, पण आमच्या स्त्रिया देखील पळवल्या, तेव्हा तुम्ही आज या ठिकाणी याला ठार मारलं, बरं झालं, पण आता राग कमी करा. मनु आले, प्रजापती आले, सर्वांनी विनंती केली. गंधर्व आले, पण लांबूनच दर्शन घेतलं, कोणी जवळ जायला तयार नाही. काय रूप होतं त्यांचं, सगळ्या अंगावर यांचे सगळे जे आंतडे ते अंगावर धारण केले होते हिरण्यकशिपूचे. सगळं हिरण्यकशिपूच्या अंगाचं रक्त सगळं सांडलेलं होतं, ते सगळं अंगावर उडालं होतं. जीभ लाय 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 करत होती, डोळे भयानक होते, राग प्रचंड होता, आणि आता अजून आपल्याला मारतील की काय असं वाटत होतं. चारण आले, त्याप्रमाणे गंधर्व आले, सगळ्यांनी स्तुती केली. किंपुरुष आले, किंपुरुष म्हणले, आम्ही तर क्षुद्र पुरुष आहेत, पण देवा तुम्ही आमचं रक्षण केलं. वैतालिक आले, किन्नर आले, शेवटी विष्णू पार्षद आले. देवा अहो हा तुमचाच जय विजयापैकी हे तुमचेच आहेत, हे तुमचे हे द्वारपाल आहेत, तुम्ही आता राग करू नका. ते तुमच्या या रूपामुळंच त्यांचा मृत्यू झाला, आता तुम्ही राग शांत करा. पण भगवंताचा राग शांत झाला नाही, आणि तिथून भगवान जे उठले ते थेट या हिरण्यकश्यपूच्या सिंहासनावर जाऊन बसले. हिरण्यकश्यपाच्या सिंहासनावर उंच जाऊन बसले. आणि मग मात्र सगळे लोक म्हणले, आता काही खरं नाही, हा हिरण्यकश्यपूच्या सिंहासनावर बसले, यांचा राग कसा शांत व्हावा. शेवटी नारद आले, आणि नारद म्हणाले, लक्ष्मीला पाठवा, म्हणजे लक्ष्मीला पाठवा, बायको आली म्हणजे आपोआप राग शांत होईल, असं म्हणून लक्ष्मीला पाठवलं. साक्षात श्री प्रेषिता देवी. लक्ष्मीकडे सगळे देव आले, म्हणले, बाईसाहेब, म्हणले काय, अहो म्हणले तुमचे मालक तुमची आठवण करू लागलेत. हा हो म्हणले, तुमच्या मालकाला एक मिनिट तुमच्याशिवाय करमत नाही, तुमचीच आठवण चालली. असं कुठेच म्हणले मालक आहे, जा म्हणले. असं म्हणून तिला खाली आणलं. या हिरण्यकश्यपाच्या या महालाच्या जवळ कुठेच म्हणे, कुठे सगळे लोक बाहेर, तुम्ही बाहेर का थांबले, आम्ही बाहेरच आहेत म्हणले, तुम्हाला बोलवलंय, तुम्हाला एकटेला बोलवलं. असं म्हणल्यावर ती नट्टा फट्टा करून आली, साडी कुंकू वगैरे करून आली, आणि कुठे आहे कुठे आहे कुठे आहे म्हणून आतमध्ये, अजून आतमध्ये जा, अजून आतमध्ये जा. 7 द्वार होते, 7 द्वारातून आतमध्ये गेली. आतमध्ये कुठे आहे कुठे म्हणून पाहता क्षणीच एकदम उंच बसलेले दिसले त्या हिरण्यकशिपाच्या सिंहासनावर. पाहिल्याबरोबर जे घाबरली, म्हणले हे नाहीये म्हणले आमचे. तेव्हापासून जे लक्ष्मी चंचल झाली म्हणे, ती कुठंच थांबत नाही, तिला वाटतं नरसिंह येतील म्हणून ती घाबरते आणि चंचल झाली. त्यानंतर मग सगळ्या ब्रह्मादिक देवांनी सांगितलं, हे पा प्रल्हादा, आता तूच जा, तू भगवंताला प्रार्थना कर, तू स्तुती कर, आणि तू भगवंताचा राग शांत करू शकतोस. आता भक्त प्रल्हाद तिथे कसे जातील आणि ते भगवंताची स्तुती करून त्याचा राग कसा शांत करतील. आणि मग नंतर नारद आणखी दुसरी वेगवेगळ्या संन्यास धर्म, गृहस्थाश्रम धर्म वगैरेच्या कथा जे सांगतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.